शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरनं नांदेड जिल्ह्यात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। वाढती महागाई, खत आणि बियाण्यांचे गगनाला भिडलेले दर, डिझेलचा तुटवडा आणि अनेक शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेला पीक विमा या प्रश्नांवरनं युवक काँग्रेसने आज मुदखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय। विशेष म्हणजे या आंदोलनात सरकारच्या कारभाराचा निषेध करण्याकरिता गाढवांचा देखील समावेश करण्यात आला होता। सरकार आमच्यासारखं वागू नका अशा आशयाचे फलक गाढवांवर लावून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता काढण्यात आलेला हा आक्रोश मोर्चा बाळासाहेब ठाकरे चौकातून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। वाढती महागाई, खत आणि बी बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, शेती मशागतीसाठी निर्माण झालेला डिझेलचा प्रश्न तसेच अनेक मंडळांमध्ये अद्यापही न मिळालेला पीक विमा या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले ते आंदोलनात सहभागी करण्यात आलेले गाढव। सरकार आमच्यासारखा वागू नका अशा आशयाचे फलक गाढवांवर लावून सरकारच्या धोरणांवर आंदोलनकर्त्यांनी उपरोधिक टीका केली आहे। यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती। त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनीही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। आज मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे। आज आमचे आयोजक जे बालाजी गाडे पाटील आहेत आणि आपण बघू शकता या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मुदखेड तालुक्यात आलेला आहे। आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे विठ्ठलभाऊ पावडे व आपले भोकर विधानसभेचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एक प्रकारचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारवर, राज्य सरकारवर। कारण शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाहीये, डिझेलचे भाव वाढलेले आहेत। शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की लागत जास्त झाली आणि उत्पादन कमी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खताचे भाव वाढलेले आहेत, खतं वेळेवर उपलब्ध नाहीयेत, पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध नाहीये। प्रचंड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेले आहे, केळी पिकांचे सर्वे होत नाहीयेत, पीक विमा वेळेवर मिळत नाहीये। आज महाराष्ट्रात केळी पिकाचा जो नुकसान आहे 22,500 महाराष्ट्र सरकार देते, तेच मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपये देते। म्हणजे एवढा फरक का की जी आश्वासनं देऊन हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलेलं आहे, मला वाटते की त्या सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडलाय का। आणि निश्चितच सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही निवांत राहू, समाधानी राहू, तर काँग्रेस पक्ष कदापि हे होऊ देणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने जर शेतकऱ्यांप्रती जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारप्रती संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार। आज या ठिकाणावरती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा घेतलेला आहे। त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पीक विम्याचे पैसे मुदखेड तालुक्यातील एका मंडळाला प्रशासनाच्या चुकीच्या पीक काढणी प्रयोगामुळे बाराटमध्ये मिळालेले आहेत। नंबर 1 ते मिळावेत। त्याचबरोबर काल अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती केळींच्या बागांचं नुकसान झालेलं आहे, ते तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचे पैसे दिले जावेत। नंबर 3, शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारी 3 फेस लाईन ही आता 6 तासावरती आलेली आहे। तात्काळ उद्योगपतींना तुम्ही 24 तास देतात आणि शेतकऱ्यांना देत नाही। आमची मागणी आहे की 12 तास दिवसात शेतकऱ्यांना 3 फेस लाईट मिळावी। डिझेल, पेट्रोलचे दर कमी करून तुटवडा बंद करावा व त्याचबरोबर गॅसच्या बुकिंगचा वेळ कमी करून गॅसची दरवाढ कमी करावी, ही देखील मागणी या मोर्चामध्ये आहे। त्याचबरोबर खतांचा, बी बियाण्यांचा तुटवडा जो आहे तो बंद करावा, लिंकिंग बंद करावं, कृत्रिम साठेबाजी बंद करावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यावेत, ही मागणी करण्यासाठी हा मोर्चा आम्ही घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून युवक काँग्रेसने काढलेल्या या आक्रोश मोर्चामुळे मुदखेडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आता प्रशासन आणि सरकार या मागण्यांवर कितपत गांभीर्याने निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।